आजचा हा जो काळ चालला आहे हा डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो. जस्ट माहितीसाठी सांगतो, आजच्या कोट्यावधी रुपयांचा व्हिडिओ इंडस्ट्रीचा बिझनेस त्याचा पाया एका मराठी माणसाने 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये रचला होता. त्यांचं नाव होतं बाबूराव कृष्णराव मेस्त्री उर्फ बाबूराव पेंटर. कोल्हापूरचे एक किमयागार कलाकार. त्यांनी कलेचं रूपांतर एका मोठ्या व्यवसायामध्ये कसं करायचं हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं होतं. आणि 1918 मध्ये जेव्हा त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी नावाची फिल्म कंपनी सुरू केली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकांना असं लक्षात आलं की कलेचा सुद्धा पैसा होऊ शकतो. परदेशी कॅमेरा परवडत नव्हता, त्यामुळे बाबूरावांनी स्वतःचा स्वदेशी कॅमेरा तयार केला. सिनेमाचे पोस्टर्स स्वतः पेंट केले. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कॅमेरा सेटअप, एडिटिंग, थंबनेल मेकिंग आणि प्रोडक्शन सारख्या गोष्टी सगळ्या एकाच छताखाली त्यांनी आणल्या होत्या. त्यांचा सैरांध्री हा चित्रपट पाहण्यासाठी स्वतः छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. बाबूरावांनी चित्रपट तर बनवलेच, पण व्ही शांताराम यांच्यासारखे एकापेक्षा एक महान दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ सुद्धा तयार केले. बाबूराव पेंटर हे महाराष्ट्रातले पहिले क्रिएटिव्ह एंटरप्रेन्योर होते. आणि म्हणूनच बाबूराव पेंटर अर्थात बाबूराव कृष्णराव मेस्त्री यांचं नाव मराठी बिझनेस टायटन्सच्या यादीमध्ये महत्त्वाचं ठरतं. ही रील आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.